जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी पहिला चेंडू जिथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ओहो, सुरेख चेंडू अगदी बॅटच्या आणि पॅडच्या मधून निघून जातोय, यष्ट्यांवरती आदळलाय आणि विकेटचं पतन होत आहे. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर गणेश यावे मात्र माघारी जातोय. जावं लागेल गणेशला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मिस्टर संदीप. ओहो, चांगला चेंडू हाताळला. आणखीन एक. धावसंख्या फक्त दोन्ही आकड्यावरती आहे. तब्बल 2 चेंडूचा खेळ झाला. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळला. पहिले 2 व्हाईट बॉल, त्यानंतर आता विकेट गेली 1 बॉल आणि त्यानंतर आत्ताचा डॉट बॉल, या आधीचा डॉट बॉल आणि आत्ताचा बॉल, टोटल 3. यासाठी आधीचे होते तेच बरे होते. आत्ताचा वाईट आहे ना, म्हणजे 2 बॉल झालेत आणि धावसंख्या आहे तब्बल 3. ओहो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी देखील बीट होतोय. चांगली गोलंदाजी आहे सोमाची. सोमा म्हणजे नवीवाडी या टीमचा वेगवान गोलंदाज, या टीमचा एक्सप्रेस गोलंदाज, ओपनर गोलंदाज, पॉवर प्लेचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आपल्या वेगानं खऱ्या अर्थानं त्याची ओळख येतो, त्याची वेग, त्याचा रनअप आणि सध्या तोच रनअप रबर क्रिकेटला देखील राहिलाय त्याचा. चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी थोडासा बाउन्स झाला, खेळण्यासाठी अडचण जरूर आली, मात्र अखेरीस चेंडू थोडासा ढकलला. जिथे 2 धावा, वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. हा वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5-1 स्कोर कार्ड. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला. बॅकफुटला जाऊन अगदी कट करण्याचा प्रयत्न. मोठ्या फटक्यांसाठी जात नाहीयेत चेंडू. आपण पाहिलं तर लॉफ्ट केले जात नाहीये चेंडूवरती, हॅमर केलं जात नाहीये, बॅट स्विंग होत नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. या सर्वांचा अभाव, धावा कमी आहेत. यावेळी देखील ते फुटवर्क नाहीये, कारण की जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. खडे खडे चेंडू पडल्यानंतर थोडासा बॅकफुटला, तोपर्यंत आपण विकेट कीपर पाहतोय. चांगला आनंद त्याने जरूर घेतला, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट सोडून दिली होती, मात्र अखेरीस तो पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. अंपायरने सांगितले ओव्हर झाले समाप्त आणि त्यानंतर पहिल्या षटकाची अखेरीस धावा आहे 6. 6 स्कोर कार्ड. 6 धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस.
ओहो हा चेंडू यावेळी मात्र अगदी बॅटिंग पॅडच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न, तिथे ठेवण्याचा प्रयत्न, मात्र जिथे आपण पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. विजय सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, अखेरीस बीट होतोय. डिक्लेअर मध्ये एक धाव जरूर कंप्लीट होते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे जाते 8 या आकड्यावरती. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. जास्त बाउन्स यावेळी मात्र घेऊन चेंडू जरूर जातोय. वन बाउन्स जरूर दंडित केला विजू, पण मॅचचा आनंद घेतोय व्यासपीठावरून. फुल टॉस यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिले या चेंडूला बॅकवर्ड स्पेलिंग रिजन मध्ये. एकदा पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये जाते. या एका धावेच्या मदतीनं आणखीन धाव संख्या डबल डिजिट 10 या आकड्यावरती जाते. 10 या आकड्यावरती. सुरेख फटका, दोन्ही पाय हवेमध्ये, बॅकवर्ड स्पेलिंग रिजन फाईनला. फक्त धाव भेटेल एक, 2 धावा, 9+2, आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी पुढे जाते 13 या आकड्यावरती. योग्य निर्णय. या आधीचा वन बाउन्स म्हणून दंडित केलं. आत्ताचा चेंडू आपण पाहिलं तर पूर्णपणे दोन्ही पाय हवेत ठेवून खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे सेकंड बाउन्सला अंपायरनं नो म्हणून घोषित केलं आणि लायसन भेटलंय आता फ्री हिटचं. लीडिंग एज हातामध्ये थोडासा निष्ठून जातोय डिक्लेअर मध्ये. फक्त एकदा अर्पित होईल आणि संघाची धाव संख्या 14. 2 चेंडू अजूनही बाकी. ओव्हर क्रमांक 2 कडे आपण आलोय. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं ड्राईव्ह जरूर केला, मात्र अखेरीस चेंडू गॅदर करून जेडीच्या माध्यमातून फेकला जातोय. बॅटर होईल गॉन. फलंदाजाला यावं लागेल. जिथे आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याने केला तो थोडासा अडचणीत राहिला आणि अखेरीस फलंदाज रन आउट होतोय. अखेरीस आबाजी मैदानामध्ये दाखल झाला, मात्र तोपर्यंत पावसाळी क्रिकेटचा आणखीन एक येतोय. लेग अंपायर मेन अंपायर दोघांमध्ये थोडीशी चर्चा होईल. ओव्हर समाप्त. येस अंपायर मेन अंपायर डिसिजन पोचवा. दोन षटकांचा खेळ यावेळी मात्र जरूर समाप्त झाला. टीमची टोटल अगदी 15 या आकड्यावरती 15-15 ऑन स्कोर कार्ड. 15 धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती आणि अखेरीस जेडी आला मैदानामध्ये दाखल झाला. जेडी असं वाटलं फुटबॉल खेळण्यासाठी आला, पण आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो. अगदी पहिला चेंडू व्हाईट बॉल साठी घोषित केला जाईल. एक्स्ट्रा बाउन्स घेऊन हा चेंडू मात्र जरूर ट्रॅव्हल होत होता, जिथे मेन अंपायरनं सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते, जी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 16-16 ऑन स्कोर कार्ड.
यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर बॅट स्विंग केली आहे, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला धावा घेण्याचा प्रयत्न आणि अखेरीस आबाजी आता जागा सोडतील, मात्र फेकी केली नाहीये सोमानं. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. फ्रीची भेटती आहे ही, मेहनत केली आहे या एका धावेसाठी, चोरीची आहे ती आणि टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते आता 17 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 शेवटची दॅट ओव्हर. बॅकफुटला जाऊन खेळून काढला, टायमिंग चांगला आहे, प्रॉपर आहे, निघून जातोय. अखेरीस आपण पाहिलं तर शुभमच्या बॅट मधून आलेला मॅक्सिमम बॉडी स्ट्रोक्स. शुभम थोडा बॅकफुट वर जातोय, तदनंतर टायमिंग जुळवतोय, म्हणजे ताकदीच्या नाही तर टायमिंगच्या जोरावरती हा षटकार त्यानं मिळवला. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरून चेंडू अगदी वेगानं निघून जातोय. जेडीनं आपल्या भात्यातील एक चांगलं अस्त्र बाहेर काढलं, जे गुडलेन स्पॉट वरून मात्र वेगानं झूम करून निघून जाते. डॉट बॉल निर्धाव चेंडू आला. दोन्ही बॅटर मध्ये झालेली चर्चा काय असेल, कारण की नॉन स्ट्रायकिंग एंड वरून आबाजीनं देखील बोलवलं, स्ट्रायकिंगच्या बॅटरने देखील बोलवलं. दोघांमध्ये झालेली चर्चा की ओव्हरच्या शेवटी आहे, जिथे आपण पाहिलं तर फटका खेळून काढला, मात्र अखेरीस चेंडू अडवला जातोय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जीव डोक्यात टाकला, गरज दुसऱ्या धावेसाठी दाखवली. ती बॅटिंग करत असताना शुभमनं मात्र अखेरीस आबाजी यांना विकेट सोडावी लागली आहे आणि सागर सुपुगडे दाखल झालाय तोपर्यंत मैदानामध्ये. ओहो, बॅकफुटला जाऊन टॅप फटका आहे. खेळाडू चेंडू गॅदर करतो, फेकी पहा त्याची, डायरेक्ट थ्रो तर जरूर केलाय, मात्र तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 5 1 टू गो. ओहो, चांगला चेंडू हा गुडलाईन स्पॉट वरून पुन्हा आईड घेऊन निघून जातो. डिक्लेअर मध्ये एक धाव भेटेल. इनिंगची होते समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अगदी 26 या आकड्यावरती आणि 27 धावेची गरज आहे. पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्धाला मात्र सुरुवात होतीये.
27 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच नवीवाडी या टीमच्या समोर 27. ब गटातली पहिली मॅच 25 धावेचं टार्गेट होतं. ब गटातली दुसरी मॅच 27 धावेचं टार्गेट आहे. सोन्या सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जरूर दाखल होतोय. ओव्हर क्रमांक अगदी 1 मध्ये 27 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सध्या आपण पाहिलं तर एजे स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशालला तुम्ही पाहता ही पेअर नवीवाडी या टीम कडून. पहिला चेंडू अगदी आवाज तर उचललाय. लीडिंग एज कॉट बीएनजी विकेट. बडी मछली जाल में फसी है. एजे या टीमचा महत्वाचा बॅटर माघारी चाललाय. या जेला जावं लागते माघारी. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अबी सध्या मात्र मैदानामध्ये जरूर दाखल झाला. आज सर्व टीमची मॅच मराठवाडा जुळेवाडी आणि वर्जा टीव्हीची मॅच बनपुरी. वाट बघतोय सर्वे आणि बनपुरी पण पुन्हा मॅच कधी बघायला भेटेल. मात्र आज दोन्ही साइडून जो एक घडला बघायला भेटेल. मात्र मालदन टीम देखील आज खेळताना दिसणार आहे तुम्हाला. बनपुरीच्या विरोधात एक चांगली मॅच होईल. यानंतरच्या प्रत्येक मॅचेस एक चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतील, चांगल्या पद्धतीने बनताना दिसतील. वेगळी मजा आहे सर्वे आणि बनपुरीच्या मॅच मध्ये. त्याची पण चर्चा आपण करू. मागील बऱ्याचशा मॅचेस त्यांच्या रंगल्यात. यावे मात्र सरळ बॅटीने जरूर खेळला. अप्रतिम 4 धावेसाठी चौकार येतोय. या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 4 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडू मध्ये पहिला चेंडू ती विकेट आली, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर चौकार आणि संघाच्या धावसंख्येला आता वाचा फुटली आहे जी 4 या आकड्यावरती आहे. यावेळी देखील थोडासा खाली राहिला आहे. चांगला चेंडू हाताळला. गोलंदाजी करत असताना सोन्या देखील आपलं वर्चस्व दाखवतोय. सोन्या देखील आपल्या गोलंदाजीची धार आणि आपलं कौशल्य मैदानामध्ये दाखवून देतोय. सातत्याने होणारी गोलंदाजी सोन्याची मात्र अचूक टप्प्यावरती चालली आहे. फुल टॉस चेंडू, फुल टॉस वरती न्याय भेटणार आहे. तो फलंदाजाच्या दिशेने असणार आहे. मॅक्सिमम फुल टॉस चेंडू वरती बोला था ना फुल टॉस नहीं डालने का. अशा पद्धतीने निघून गेला षटकार. टीमची टोटल आपण पहिली धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती जाते. अवघ्या 27 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आणि 1 to go. शेवटचा चेंडू मात्र अजूनही बाकी आहे. या देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये चेंडू दाखल होतोय, ट्रॅव्हल होतोय. 11 धावा पहिल्या 6 चेंडू मध्ये सध्या मात्र प्राप्त केलेत. अर्थातच बॅटिंग करणारी टीम आपण पाहिले तर नवीवाडी या टीमनं, आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिले तर सुपुडीवाडी टीम जी मात्र येणाऱ्या तब्बल 12 चेंडू मध्ये 16 धावा त्यांना आता अडवायचे. कारण की विजयासाठी टार्गेट आपण पाहिलं तर 12 चेंडू 16 हे टार्गेट आहे विजयाचं समीकरण आहे. गणेश येतोय लेफ्ट हँडेड गोलंदाजी या टीमचा. एक अष्टपैलू खेळाडू. टेनिस क्रिकेटचं बरंच काळ त्याने गाजवलं आपल्या टीम कडून आणि आज रबर क्रिकेटसाठी मात्र दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओहो, यावेळी देखील चेंडू पडतोय, थोडासा कट झाला. चांगली गोलंदाजी, बॅटर गॉन होतोय. लेग अंपायर कडे लक्ष. लेग अंपायरचं अगदी फलंदाजाकडे. पॉपिंग क्रीज मधून बाहेर आलाय आणि शुभमने मात्र ही विकेट शोधून काढल्या. भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे भाई, लेंगे जरूर. आणि त्याच पद्धतीने विकेट त्यानं अगदी मिळवले. क्लेवर आहे.
वेरी चालाक ब्रो, हुशार आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले अर्थातच मिस्टर विजय. प्रतिम वातावरण, स्नॅप्स घेण्यासारखे वातावरण सध्या तुम्ही पाहता. ओहो, यावेळी देखील ड्राईव्ह केलाय, फटका हवेमध्ये. खेळाडू असेल इथे मात्र अंपायरचे हात उचलत नाहीत वाटतं. काय झालंय? येस, हा चौकार आहे. येस, ओहो, यावेळी देखील फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय मात्र 2 धावा अगदी आरामामध्ये. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाणार नाहीये आणि 2च धावेवरती टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर 4 धावा, तदनंतर 2 धावा आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो, चेंडू पडतोय, थोडासा कट झाला. सर्वेची संपूर्ण टीम देखील दाखल झाली. आज मुकादम देखील सकाळी सर्वेचं टी शर्ट परिधान करून आल्या होत्या. थोडक्यासाठी प्रश्न पडला की सर्वेने त्यांना देखील घेतलं की काय. ओहो, यावेळी मात्र खुरप्या फटका खोदून काढलाय बॅटीच्या टॉपला, आकाशाकडे. 6 धावेसाठी खुरप्या षटकार. वॉट स्ट्रोक की अगदी जो टीमची टोटल मात्र आता जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. फक्त 4 धावा हव्यात. या बॅटीची टॉपेज, 1 धाव घेण्याचा प्रयत्न, जागा तर सोडले, फेकू कुठे, तोपर्यंत बॅकअप नाहीये. आणि अखेरीस आपण पाहिलं तर एक ओव्हर 4 धावा हव्यात विजयासाठी. म्हणजे 6 चेंडू मध्ये तब्बल 4 धावा हव्यात. चांगली मॅच बनली आहे, चांगली मॅच बनवली आहे. रोशनला इकडे थोडस आपण पाहिलं तर टेन्शन आलंय, कारण की 12वा खेळाडू तो आहे. नवीवाडी या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या सोबत जोडलाय रोशन. 6 चेंडू अगदी 4 धावेची गरज. आज कुणाल देखील या मॅचचा आनंद घेतो व्यासपीठावरून. विजू पण आहे आज, त्याचा सगळा मित्रपरिवार. आज बरेचसे मित्रपरिवार जमलेत पावसाचा आनंद घेत असताना. But ball 3 to win. ओहो, जास्तच बाहेर फिरतोय. शेन वॉनची आठवण आली. एकमेव गोलंदाज जो रबर मध्ये देखील स्पिन टाकण्याचे धाडस ठेवतो, कला ठेवतो. ओहो, यावेळी देखील फटका चांगला खेळून काढला आणि अखेरीस विजय येतोय फटका. मॅच वॉन होतीये. नवीवाडी टीम वॉन दी मॅच. ज्या गाड्या मैदानामध्ये पार्क करत असतील, मी विनंती करेन, आमच्या मॅचेस बऱ्याच बाकी आहेत, सो प्लीज आपण गाड्या पार्किंग करू नये, थोडस बाहेर किंवा आजूबाजूला पार्किंग करावी ही विनंती आहे. टॉस घेऊयात. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स विपक्ष SCC नवीवाडी या दोन्ही कॅप्टन्स टॉस करूयात.